टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल STC लाइव को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय तो पंकजने। अतिशय नावाजलेला फलंदाज आहे तो पंकज। ए बॉल दे पंकज टू अनिल यांचा पुढचा चेंडू मारा करेल तो पंकज। अतिशय नावाजलेला फलंदाज अनिल यांनी टाकलेला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने ऑफसाइडच्या दिशेने कडवलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण, चौकार। पंकज यांच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार। 8 रनांवरती खेळतोय तो पंकज। पंकज टू अनिल यांचा तिसरा चेंडू मारा करेल तो पंकज आणि हा टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने फिरकावलेला चेंडू, त्यावर किती धावा पाहतायत भेट, चौकार। आणि चौकारांची हॅट्रिक घेतोय तो पंकज। अतिशय नावाजलेला फलंदाज पंकज। चौकारांची हॅट्रिक घेतली ती पंकजने। पंकज टू अनिल। अनिलांचा पुढचा चेंडू पंकज साठी, पंकज तयार। तितक्या चांगल्या पद्धतीने फिटकावलेला हा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू, त्यावर परत एकदा चौकार। सलग 4 बॉल 4 चौके। अतिशय रंगतदार सामना पाहायला भेटतोय आपल्याला। बौली वर्सेस MCA आणि अनिल यांचा पुढचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने मारलेला हा चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते आपल्याला बौली संघाकडून। संघाची धाव संख्या 17, बिनबाद 17। अनिल यांचा पुढचा चेंडू पंकज साठी आणि तितक्या चांगल्या पद्धतीने बीट केले ते शशील। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावसंख्या झाली ती 17, बिनबाद 17। बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? दादा। सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो दादा। स्ट्राइकला घेतोय तो पंकज। दादा यांचा टाकलेला चेंडू पंकज साठी पूर्णपणे पंकज बीड झालेले आहेत।
त्याला कोणत्याही प्रकारचा चेंडू समजलेला नाही. अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत पंकज. पंकज टू दादा. दादा यांचा पुढचा चेंडू मारा करेल तो पंकज आणि टाकलेला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीचा चेंडू त्यावर पंकज बीड झालेले आहेत. अतिशय गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते ते आपल्याला बौली संघाकडून. दादा तू पंकज आणि पुढचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीचा चेंडू सलग 3 बॉल डॉट केले ते दादा यांनी. अतिशय नावाजलेले गोलंदाज दादा तितक्या सलग 3 बॉल डॉट काढले ते पंकज आणला आणि चौथा चेंडू मारा करेल तो पंकज आणि तो सुद्धा डॉट बॉल. सलग 4 बॉल डॉट काढलेत. अगोदरच्या ओव्हरला पंकजाने सलग 4 चौके मारले होते. आता चालू ओव्हर मध्ये त्यांनी सलग 4 बॉल डॉट केलेले आहेत. पुढचा चेंडू पंकज साठी दादाने टाकला चेंडू आणि विकेट. एमसीए संघाला खूप मोठा झटका बसलेला आहे तो पंकज यांच्या स्वरूपात. त्यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते संदीप. अतिशय गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन पाहायला भेटतंय ते आपल्याला दादा यांच्या रूपात. दादा टू संदीप. संघाची धाव संख्या 17 रनवरती रोखून धरले ते एमसीए संघाला. दादाचा पुढचा चेंडू संदीप यांच्यासाठी आणि तितक्या चांगल्या पद्धतीने बीट केले ते आणि पूर्ण ओव्हर मिडेल. अतिशय संघाची धाव संख्या झाली ते 17. 2 षटक पूर्ण 1 गडी बाद. पुढचा बॉलर बॉलरचं नाव सांगायचंय. ओ बॉल यश. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो यश. यश टू शशी. अतिशय नावाजलेला फलंदाज तो शशी आणि टाकलेला हा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने मारला चेंडू त्यावर झेलबाद झालेले ते शशी. रिव्हर्स स्वीपच्या नादात झेल उडालेला आहे त्यांचा. 17. संघाची धाव संख्या झाली ती 17. एमसीए संघाने आपला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा आहे. शशी यांची जागा सांभाळण्याला ते सनी. हो आणि तितकं चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटते ते आपल्याला बौली संघाकडून. गोलंदाजी करतोय तो यश. यश तो सनी. अतिशय नावाजलेला फलंदाज सनी. तितका चांगला गोलंदाज आहे तो यश. यश यांचा पुढचा चेंडू मारा करेल तो सनी. धावतात पळतात ते सनी. टाकलेला हा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने कटवलेला त्यावर झेल सुटलेला आहे तो. 1 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ते 18. 2 बाद 18. यश मारा करते ते संदीप आणि टाकलेला हा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू त्यावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न
तितक्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते आपल्याला बौली संघाकडून. ह्या बॉलवरती 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 20. 2 बाद 20. यश यांचा पुढचा चेंडू मारा करते ते संदीप. तितक्या चांगल्या पद्धतीचा टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये. या चेंडूवरती पाहूया काय होतंय ते. विकेट किपर धावतोय. झेलबाद संदीप झेलबाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 20. 3 बाद 20. संदीप यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते राजू खोळे. आपल्याला फलंदाज रनांचा मोठा डोंगर रचावा लागेल. फक्त 20 रनांवरती रोखून धरले ते एमसीए संघाला. स्ट्राईकला खेळतील ते राजू टू यश. यशांचा पुढचा चेंडू राजू साठी. पाहूया राजू काय करतायत. आणि यशांनी टाकलेला हा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने बीट केले ते राजू यांना. काही चेंडू समजलेला नाही. पुढचा चेंडू राजे यांच्यासाठी. यशांनी टाकलेला चेंडू आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 21. 3 बाद 21. यश मारा करतील ते राजू आणि टाकलेला हा चेंडू. त्यावर पाहूया राजू काय करतायत. आणि राजू यांना काही समजलेलं नाही. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. 3 बाद 21. सनी यांना मोठं धावांचं आव्हान ठेवावं लागेल. एमडी साहेबांनी कृपया बाजून जावे. आपल्यासाठी सामना थांबवून ठेवलाय. दादा अगोदरच्या वर पूर्णपणे बीट काढली ते दादा यांनी. आणि मारा करतील ते सनी टू दादा यांचा पुढचा चेंडू सनी साठी. अतिशय नावाजलेला फलंदाज तो सनी टू दादा यांनी टाकलेला चेंडू सनी साठी. तितक्यात पूर्णपणे बीट केले ते सनी यांना. कोणत्याही प्रकारचा चेंडू समजलेला नाही. अतिशय रंगतदार चाललेले हा सामना. एमसीए वर्सेस बौली. दादाने टाकलेला पुढचा सनी साठी चेंडू. सनी यांना पूर्णपणे बीट केलेला आहे दादा यांनी. वैयक्तिक दुसरा षटक आहे दादा यांचा चालू. त्यावरही 2 चेंडू डॉट. सनी टू दादाने टाकलेला पुढचा चेंडू सनी साठी. तितक्या चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेने पटकवलेला चेंडू आणि झेल सुटलेला आहे. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते आपल्याला बौली संघाकडून. संघाची धावसंख्या झाली 23. स्ट्राईकला खेळतोय तो सनी टू दादा यांचा पुढचा चेंडू सनी साठी. आणि टाकलेला चेंडू दादा सनी पूर्णपणे बीट झालेले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा चेंडू समजलेला नाही. अतिशय नावाजलेलं डोळ्याचं पारणं पेंढारे अशी गोलंदाजी करतायत ते दादाने टाकलेला चेंडू सनी साठी. पुन्हा एकदा सनी पूर्णपणे डॉट. दादा टू सनी. टाकलेला दादाने हा चेंडू. पाहूया सनी काय. आणि तितक्या चांगल्या पद्धतीने मारेला षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार मारून संघाची धावसंख्या झाली होती 29.
आणि एमसीए सांगायला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप वेळ वायाला घालवू नका. आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एमसीए संघ गोलंदाजीचं चित्तथरारक दृश्य आपल्याला दाखवावं लागेल आपल्या गोलंदाजी मधून. डोळ्यांचे पार न पेडणारा सामना चालू आहे. एमसीए वर्सेस पौली. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ वायाला घालवू नका. आणि समोरच्या बाजूला आपल्याला पोहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. बॉल पौली संघाने आपले 2 फलंदाज पाठवायचे. लवकरात लवकर पाठवा. वेळ व्हायला घालू नका. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते स्वतः नाना संघाचे कर्णधार. पौली संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवा. बॅटिंग आहे आपले. एक प्रतिनिधी पाठवले. गोंधळ व्हायला लागलाय. नाही तर 3 रनांची पेनल्टी देण्यात येईल. लवकरात लवकर पाठवा. पौली संघ एक पाठवून द्या प्रतिनिधी. नाही तर 3 रनांची पेनल्टी बसेल तुम्हाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेल्यानंतर कळतं की आपल्याला 3 रन किती महत्वाचे होते. अतिशय रंगतदार चाललेला सामना. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते नाना. स्ट्राईकला घेतो तो सूरज आणि टाकलेला नानाने हा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने पटकवला चेंडू आणि क्षेत्ररक्षण तैनात आणि झेल सुटलेला आहे. स्ट्राईकला खेळतोय तो निलेश टू नाना. नावाजलेले गोलंदाज नाना. तितक्याच चांगल्या पद्धतीचा फलंदाज निलेश आणि टाकलेला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू पाय चौकार. बीएसएनएल चौकार. निलेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या झालेली ते 5. वैयक्तिक 4 धावून खेळतोय तो निलेश टू नाना. नाना यांचा पुढचा चेंडू मारा करेल तो निलेश. धावतायत पळतायत आणि हात टाकलेला नैसर्गिक अडथळ्यामुळे थोडं थांबावं लागेल. नाना यांचा पुढचा चेंडू मारा करेल तो निलेश. तितक्या चांगल्या पद्धतीने बीट केले ते निलेशांना नाना यांनी. अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय ते आपल्याला नाना यांच्याकडून. नाना टू निलेश. नाना यांचा पुढचा चेंडू मारा करेल निलेश. तिथल्या चांगल्या पद्धतीने कडवलेला चेंडू
त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न, पण चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय ते आपल्याला एमसीए संघाकडून. तितक्यात नावाजलेले गोलंदाज नाना. नाना टू निले. सूरज स्ट्राईकला खेळतोय तो सूरज. सूरज साठी पुढचा चेंडू नाना यांचा. टाकलेला चेंडू आणि पूर्णपणे सोरटी धाव. संघाची धाव संख्या झाली ते 7. बहुली संघ मजबूत स्थितीत. नाना यांचा पुढचा चेंडू. मारा करेल तो सूरज. नाना यांनी टाकलेला चेंडू सूरज साठी. तितक्या चांगल्या पद्धतीने लेग साईडच्या दिशेने उडवलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. चौकाच्या दिशेने. त्यावर 2 धावा पूर्ण. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आपल्याला एमसीए संघाकडून. ह्या पुढील मॅच साठी आंबावडे वर्सेस पिंपरी 11 टॉस साठी यायचंय. आंबावडे वर्सेस पिंपरी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय आणि अतिशय रंगतदार चाललेला सामना एमसीए वर्सेस पौली. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. सांघिक दुसरं. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सनी. अतिशय नावाजलेला गोलंदाज सनी. अनेक मॅचेसचा अनुभव तो आपल्याला इथे दाखवावा लागेल. स्ट्राईकला खेळतोय तो सूरज. निलेश टू सनी. सनीचा पुढचा चेंडू निलेश साठी. त्या चांगल्या पद्धतीने कटवलेला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. अतिशय मजबूत स्थितीत खेळत आहेत ती बहुली संघ. सनी यांना आपल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन करावं लागेल. सनीचा पुढचा चेंडू. टाकला चेंडू निलेशसाठी. तितक्या चांगल्या पद्धतीने कटवलेला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण आणि अतिशय चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटते ते आपल्याला आबा गोगावले यांच्याकडून. स्ट्राईकला खेळतोय तो सूरज टू सनी. सनी यांचा पुढचा चेंडू. मारा करेल तो सूरज. अतिशय नावाजलेला गोलंदाज सनी यांनी टाकलेला चेंडू सूरज साठी. तितक्या चांगल्या पद्धतीने लेग साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. आबा गोगावले यांचं अतिशय चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय. आबा गोगावले यांनी जर कॅच पकडला तर लक्ष्मण पिलान यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. रामभाऊ पिला रामराजे पिला यांच्याकडून 101. संघाची धावसंख्या झाली ती 14. निले टुसानी. तितक्या चांगल्या पद्धतीने फटकावलेला चेंडू आणि बीएसएनएल सावकार. अतिशय चांगली फटकेबाजी करतोय तो निलेश. आपल्या संघासाठी संघाला एकदम मजबूत स्थितीत बांधून ठेवले ते सनी टू निलेश. सनी यांचा पुढचा चेंडू. मारा करील तो निलेश आणि टाकलेला हा चेंडू. तितक्या चांगल्या पद्धतीने फटकवला चेंडू. अतिशय समालोचकाला सलामी दिली ते
निलेश यांच्या चेंडूने उत्तुंग षटकार पाहायला भेटलेला आपल्याला तो त्यांच्या बॅट मधून. सनी टू निलेश आणि सनीचा पुढचा चेंडू निलेश साठी आणि पूर्णपणे बीट केले ते निलेशांना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली तो 24. नॉट आउट. बारा बॉल 6 रनांची आवश्यकता आहे ती बौली संघाला. बॉलर गोलंदाजीसाठी आहेत ते संदीप रेणुशे यांचा पुढचा चेंडू सूरज साठी. समोरच्या दिशेने फटकवलेला चेंडू त्यावर 4 धावा पूर्ण. अतिशय चांगली फलंदाजी करतायत ते सूरज. आपल्या संघाला एकदम मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय सूरज यांनी. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता बौली संघाला आणि टाकलेला पुढचा चेंडू तितक्या चांगल्यापणे षटकार आणि षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय ते सूरज यांनी. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो